मंडळी, 17 मेपासून अधिक मास सुरू झालेला आहे आणि तो 15 जून रोजी समाप्त होणार आहे. आणि हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात आल्यामुळे याला अधिक ज्येष्ठ असेही म्हटले जाते. अधिक मास हा श्री विष्णूला समर्पित आहे. या अधिक मासात श्री विष्णूची सेवा केली तर 10 पट अधिक फळ मिळते अशी धारणा आहे. हा अधिक मास लेक जावयासाठी एक पर्वणीचा सण आहे, कारण या महिन्यात आई वडील लेक जावयाला लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानून त्यांचा मानपान करून त्यांना अधिकदान देतात. ही एक प्रकारे विष्णू सेवाच आहे. या अधिकदानात 33 या संख्येला फार महत्त्व आहे. ते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि अधिक मासाची संपूर्ण माहिती या मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. हा अधिक मास आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या अधिक महिन्यात स्त्रिया नवीन जोडवी आवर्जून घेतात. अधिक मासात स्त्रिया जुन्या जोडव्यामध्ये भर घालून नवीन जोडवी घेत असतात. अधिक मासात जोडवी खरेदीसाठी स्त्रियांची सोनाराकडे प्रचंड गर्दी दिसून येते, तर काही सोनार तर अधिक मासात जोडवी महोत्सवच आयोजित करतात. या अधिक मासात जोडव्याने इतके महत्त्व का आहे? कारण जोडवी या शब्दाचाच अर्थच मुळी जोडणे असा आहे. नवरा बायकोला जोडणारा दुवा म्हणजे जोडवी. स्त्री ही जोडवी प्रथम लग्नामध्ये परिधान करते. मणिमंगळसूत्राप्रमाणे जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. जोडवी म्हणजे पती पत्नीची जोडी. दोघांपैकी एक जरी नसेल तर ही जोडी अपूर्ण राहते. त्यामुळे दोघांची जोडी कायम तशीच राहावी किंवा टिकून राहावी म्हणून अधिक मासात स्त्रिया जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून नवी जोडवी करतात. हे झालं धार्मिक आणि भावनिक कारण. यामागे शास्त्रीय कारणही आहे. ही जोडवी पायातील अंगठ्याच्या बाजूच्या बोटात घातली जातात आणि या बोटाची नस ही स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडलेली असते आणि जेव्हा आपण जोडवी घालतो त्यामुळे ही नस दाबली जाते, म्हणजेच जोडवी हे अक्युप्रेशरचंच काम करतात. त्यामुळे गर्भाशयाचं आरोग्य उत्तम राहतं, प्रजनन क्षमता संतुलित राहते. त्यामुळे लग्न झाल्यावरच जोडवी घातली जातात. कुमारिका या जोडवी घालत नाहीत. जेव्हा आपण जमिनीवर चालतो त्यामुळे या जोडव्यांवर दाब पडतो आणि त्यामुळे आपल्या गर्भाशयाची नसेवरही दाब पडून आपल्या गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्याचबरोबर थायरॉईडचाही धोका कमी होतो आणि हृदयाचेही संतुलन राहते. या कारणास्तव आपण पायामध्ये जोडवी घातली पाहिजेत. जोडवी पायात घातली जात असल्यामुळे त्यांची झीज लवकर होते आणि ही झीज भरून काढण्यासाठी आपण अधिक मासामध्ये नवीन जोडवी त्यात भर घालून नवीन जोडवी बनवत असतो. आता ही जोडवी अधिक मासातच बनवली पाहिजेत अशी काही अट नाही. तुम्ही कोणत्याही महिन्यात नवीन जोडवी बनवू शकता. मग अधिक मासातच नवी जोडवी का बनवावी? तर यामागेही या शब्दातच अर्थ दडलेला आहे. अधिक मास. अधिक या शब्दाचा अर्थ अधिक म्हणजेच पती पत्नीतील प्रेम अधिक वाढावे, त्यांची जोडी अधिक वृद्धिंगत होत राहावी, या दृष्टीने आपण अधिक मासामध्ये नवीन जोडवी बनवतो, अशी यामागील धारणा असावी. अधिक मासात जोडवी खरेदी करताना आपण काही चुका टाळायच्या आहेत. त्या कोणत्या ते आता मी पुढे सांगते. पहिली गोष्ट म्हणजे जोडवी ही नेहमी चांदीचीच असावी, कारण चांदी हा थंड धातू आहे आणि कमरेखालच्या भागामध्ये उष्णता कमी व्हावी यासाठी आपण चांदीचीच जोडवी घालायची आहे. आपण सोने किंवा इतर कोणत्याही धातूची जोडवी वापरायची नाही आहेत, कारण सोन्याला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो आणि लक्ष्मीची जागा ही पायात कधीही नसते. चांदी ही ऊर्जा वाहक आहे आणि जमिनीतून मिळणारी ऊर्जा ही चांदीच्या जोडव्यांद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रसारित होते आणि स्त्रीचे आरोग्य उत्तम राहते. आता दुसरी गोष्ट म्हणजे कधीही नकली जोडवी घालू नये. आता बाजारात वेगवेगळ्या रंगाची, डिझाईनची, मनाला भुलवणारी अशी जोडव्यांच्या डिझाईन्स असतात, पण शक्यतो आपण चांदीचीच वापरायची आहेत, नकली वापरायची नाहीत. कारण यामुळे होणारे जे फायदे आहेत, चांदीच्या जोडव्यांमुळे होणारे जे फायदे आहेत, आपल्या शरीराला होणारे फायदे मिळणार नाहीत. यासाठी नकली जोडवी कधीही वापरू नका. तिसरी गोष्ट म्हणजे आपण परिधान केलेली जोडवी कुणालाही देऊ नये किंवा दुसऱ्याने परिधान केलेले जोडवे आपणही कधी वापरू नये, कारण असे केल्याने आपले सुख दुसऱ्याकडे जाते किंवा दुसऱ्याचे दुःख आपल्याकडे येते अशी धारणा आहे. आता जोडवी ही कधीही सैल नसावी, नाहीतर ती नेहमी बोटातून निघू शकतात आणि त्यामुळं हवा तेवढा दाब आपल्या बोटांवर पडणार नाही
आणि त्यामुळं त्याचा योग्य तो प्रभाव आपल्या शरीरावर होणार नाही. ही जोडवी नेहमी 2, 5, 7 या संख्येतच वापरावी, कारण यामुळं बोटावर पडणाऱ्या दाबाचं प्रमाण वाढतं. यासाठी आपण ही 2, 5, 7 या संख्येत वापरावी. हे शक्य नसेल तर शक्यतो 2 या संख्येत तुम्ही ही जोडवी वापरू शकता, कारण 2 म्हणजे जोडी. परंतु कधीही 3 या संख्येत जोडवी वापरू नयेत. अधिक मासात अधिक दान करण्याला जसे महत्त्व आहे तसेच ओटी भरण्यालाही महत्त्व आहे. या अधिक मासात मुलींनी एक गोष्ट नक्की करायची आहे, ती म्हणजे आपल्या आईची ओटी भरायची. आता आपल्या आईची ओटी का भरायची आहे, तर आईमुळे आपण आहोत. आईने आपल्याला जन्म दिला, त्यामुळे आपण या जगात आहोत. ही आईने लग्नामध्ये कन्यादान केलेले असते. हा मोठा त्याग आईने केल्यामुळे आपल्याला सौभाग्य जीवन प्राप्त झाले आहे. आणि यासाठीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी आपण आईची अधिक मासात ओटी भरायची आहे. तर ही ओटी कशी भरायची? आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला शक्य असेल तर साडीची ओटी तुम्ही भरू शकता, किंवा साधा खण, ब्लाऊज पीस यानेही तुम्ही आईची ओटी भरू शकता. या ओटीमध्ये ब्लाऊज पीस, खण किंवा साडी, त्याचबरोबर तांदूळ किंवा गहू, सुपारी, नारळ, हळद, कुंकू, खारीक आणि 5 फळे अशी ओटीचे साहित्य वापरावे. या ओटीबरोबरच आपल्याला अजून एक वस्तू आपल्या आईला द्यायची आहे, ती म्हणजे जोडवी. जोडवी एक सौभाग्य अलंकार म्हणून आपण आईच्या ओटीमध्ये ठेवायची आहे. याला असं काही धार्मिक कारण नाही, पण एक कृतज्ञता, आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण ही जोडवी द्यायची आहेत. अधिक मासाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.